नमस्कार मित्रांनो, मित्रांनो टेट एक्झाम 2025 या एक्झामचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिले तुम्हाला mscpune.in ही लिंक तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अबाउट डिपार्टमेंट या सेक्शनमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 आवेदन वेब लिंक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे पहिलाच ऑप्शन दिसेल. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ओपन होईल. तर इथे तुम्ही डेट बघू शकता. 26 एप्रिलपासून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि 10 मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही ते 25 मेपर्यंत काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर इथे तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला 6 स्टेप दिलेले आहेत. या 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके. तर सगळ्यात पहिले बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, त्यानंतर डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट. तर या सर्व स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर इथे तुम्हाला फर्स्ट नेममध्ये तुमचं स्वतः नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम, इथे स्वतः नाव तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर मिडल नेम, इथे वडिलांचं नाव फिल करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म मिडल नेम, इथे वडिलांचं नाव फिल करा. त्यानंतर लास्ट नेम, तुमचं आडनाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम, तुमचं आडनाव इथे कन्फर्म करा. तर इथे फुल नेममध्ये तुमचं ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल. ओके. तर इथे नाव फिल करताना तुमचं जे आधार कार्डवरती नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं असेल तर तुम्हाला इथे पॉईंट दिलेला आहे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डावरील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. ओके. परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जामधील नावात व आधार कार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल. ओके. जर तुमच्या आधार कार्डवरती नाव जे आहे त्याच्यामध्ये जर आणि फॉर्मवरचं जे नाव आहे त्याच्यामध्ये बदल असेल तर तुम्हाला ते डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं जे आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुम्हाला इथे स्पेलिंग तुम्हाला इथे फिल करायचं. ओके. तर इथे नाव फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर, इथे परत मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके. जर नाही दिला तरी चालेल. हा ऑप्शन तुम्हाला इथे कंपल्सरी नाही. पुढे तुम्हाला ईमेल आय डी फिल करायचा आहे. तर ईमेल आय डी फिल करताना तुम्हाला इथे फक्त तुमच्या ईमेल आय डीचं नाव टाकायचं आहे. ओके. तर इथे तुम्ही पूर्ण ईमेल आय डी फिल करू नका. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेसचं तुम्हाला साईन दिलेलं आहे. ओके. पुढे तुम्हाला डोमेन नेममध्ये gmail.com तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेल आय डी फिल करायचा आहे. तर तुम्हाला मी इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ते कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तुम्हाला पूर्ण ईमेल आय डी फिल करायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ईमेल आय डी फिल करायचा आहे. तर तुम्हाला अशाच पद्धतीने मेल आय डी फिल करायचा आहे. ओके. पुढे तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी सर्व माहिती भरलेली आहे. तर तुम्ही इथे नाव फिल करताना तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये माहिती भरू शकता आणि तुमचं नाव फिल केल्यानंतर पुढे तुम्ही स्पेस देऊ नका. ओके. नाही तर तुम्हाला इथे इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नाव फिल केल्यानंतर पुढे स्पेस देऊ नका. सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं असेल तर तुम्हाला ते साईज वगैरे दिलेली आहे. तर फोटोची साईज तुम्हाला 20 KB ते 50 KBच्या आतच ठेवायचं आहे. ओके. आणि त्याचं डायमेन्शन तुम्हाला 200x300 पिक्सल ठेवायचं आहे. तर 200 पिक्सल तुम्हाला रुंदी ठेवायची आहे आणि 300 पिक्सल हाईट ठेवायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने प्रॉपर साईजमध्ये करून तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे तुमचा फोटो. ओके. त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर त्याचं डायमेन्शन तुम्हाला 140x60 पिक्सल ठेवायचं आहे. तर 140 तुम्हाला त्याची रुंदी ठेवायची आहे आणि 60 तुम्हाला त्याची हाईट ठेवायची. ओके. तर अशा पद्धतीने डायमेन्शन सेट करायचं आहे. त्यानंतर फाईल साईज 10 KB ते 20 KBच्या आतच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने प्रॉपर साईजमध्ये करून तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे तुमचा फोटो आणि सिग्नेचर आणि तो तुम्हाला इथे अपलोड करायचा. ओके. तर इथे तुम्हाला चूज फाईल ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे आय कन्फर्म तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे QR कोड दिलेला आहे.
तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो इथे अपलोड करायचा आहे. ओके, तर इथे कॅप्चर इमेज इथे ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. जर तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती भरत असाल, ओके, तिथे जर वेब कॅमेरा असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे कॅप्चर फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे फोटो तुम्ही तिथे अपलोड करू शकता. ओके, पण जर तुमच्याकडे वेब कॅमेरा नसेल, तुम्ही कोणत्या पण मोबाईलमधून इथे हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. ओके, तर इथे क्लिक हेअर टू स्कॅन यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने QR कोड ओपन होईल. तर हा QR कोड तुम्ही कोणत्या पण मोबाईलने स्कॅन करू शकता. ओके, तर गुगल स्कॅनरने तुम्ही हा स्कॅन करून घ्या. त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटवरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चर फोटो ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. फोटो कॅप्चर केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने मी इथे लाईव्ह फोटो काढलेला आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्ही इथे अपलोड करून घ्या. तर इथे मी पासपोर्ट साईज फोटो अपलोड केलेला आहे. तर इथे तुम्हाला आय कन्फर्म या डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे मी सिग्नेचर अपलोड केलेले आहे. तर पुढे तुम्हाला इथे आय कन्फर्म या डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे सगळ्यात आधी तुमची कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीज दिलेले आहेत. तर जे तुमची कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर जे अपंग उमेदवार असतात त्यांच्यासाठी पुढे माहिती विचारलेली आहे. तर तुमच्याकडे जर 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपंगत्वाचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, जर नसेल तर नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर जे अपंग उमेदवार असतात तर तुमच्याकडे तुम्हाला इथे UDID कार्ड क्रमांक विचारलेला आहे. तुम्हाला तो इथे फिल करावा लागेल. त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार तुम्हाला इथे विचारलेला आहे. ओके, तर ही सर्व माहिती तुम्हाला तुमचे जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे त्याच्यानुसार तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. ओके, जर तुम्ही अपंग उमेदवार नसाल तर तुम्हाला इथे नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिक इथे डिसेबल होऊन जातील. ओके, तर हे जे अपंग उमेदवार असतात त्यांच्यासाठी इथे माहिती विचारलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सक्षम प्राधिकाऱ्याने अलीकडेच दिलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का. ओके, तर ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे तर त्यांनी इथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर इथे मी ST कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. त्यामुळे SC आणि ST कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. ओके, त्याच्यामुळे इथे हा ऑप्शन ऑटोमॅटिक डिसेबल झालेला आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काही ऑप्शन डिसेबल झालेले दिसतील आणि काही ऑप्शन तुम्हाला इथे इनेबल दिसेल. ओके, तर जी माहिती तुम्हाला जे ऑप्शन तुम्हाला इथे इनेबल दिसणार आहेत तर तीच माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे EWS प्रमाणपत्र आहे त्यांनी इथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का. ओके, करत असाल तर इथे होय किंवा नाही ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अनाथ असाल तर इथे होय करा, नाही तर नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आहात का असाल तर इथे येस किंवा ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का, अंशकालीन उमेदवार आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तर इथे अंशकालीन आहात का असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो हे जे अंशकालीन उमेदवार असतात तर त्यांना गव्हर्नमेंटने टेम्पररी जॉब दिलेला असतो. ओके, आणि त्याचं यांच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा असतं आणि यांनी जिल्हा केंद्रामध्ये यांची नोंद केलेली असते. ओके, तर त्यांनी तिथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, नाहीतर बाकीच्यांनी इथे नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास तुमच्याकडे डोमासाईल असेल इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही कर्नाटकातील 865 गावांचे आहात का. ओके, म्हणजे जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे. ओके, तर तिथले जे गाव आहेत तर त्या गावांपैकी जर असाल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, नाहीतर नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मूल आहात का असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. सरकारी निर्णयानुसार तुम्ही पेसा प्रदेशाचे आहात का. ओके, तर मित्रांनो इथे जे पेसा प्रदेश दिलेला आहे तर मित्रांनो हे ST कॅटेगरीसाठी जे स्थानिक उमेदवार असतात तर त्यांच्यासाठी हे रिझर्वेशन असतं. ओके, तर त्याच्यामुळे इथे मी ST कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळे इथे हा ऑप्शन तुम्हाला इथे इनेबल दिसेल. ओके, तर बाकीचे जे कॅटेगरी आहेत तुम्ही इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर हा ऑप्शन तुमचा इथे तुम्हाला डिसेबल झालेला दिसेल. ओके, तर ऑटोमॅटिक डिसेबल होऊन जाईल. त्यामुळे जे पेसा क्षेत्रातील उमेदवार आहेत ST कॅटेगरीमधले तर त्यांनी इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला ब्लॉक तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. कायमचे अपंग सैनिक आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाही तर नो करा. तुम्ही स्वतंत्र सैनिकांचे वारस आहात का. ओके, असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही निवडणूक 1994चे कर्मचारी आहात का. त्यानंतर तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे.
त्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. तुमचा इथे संपूर्ण आधार कार्ड नंबर फिल करा. ओके. त्यानंतर राष्ट्रीय तो इंडियन ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर टेट परीक्षेचे माध्यम 2025 तुम्हाला इथे माध्यम तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर लँग्वेज तुम्ही मराठी किंवा इंग्रजी, त्यानंतर इंग्रजी किंवा उर्दू, तर तुम्हाला इथे दोनच इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ओके. तर इंग्रजी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. ओके. तर तुम्ही इथे मराठी मीडियमचे असाल तर मराठीवर तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करा. ओके. तुम्ही जर उर्दू मीडियमचे असाल तर हा तुम्ही दुसरा ऑप्शन इथे सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माध्यम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला ते सेंटर तुम्हाला 3 कंपल्सरी तुम्हाला सेंटर निवडून घ्यायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सेंटर निवडून घ्या. तुम्हाला 3 सेंटर कंपल्सरी निवडायचे आहेत. त्यानंतर जन्मतारीख तुम्ही इथे तुमची फिल करा. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं इथे वय येऊन जाईल. ओके. पुढे तुम्हाला इथे 10वीच्या प्रमाणपत्रानुसार उमेदवाराचे नाव, तर तुमचं इथे सर्वात आधी स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मधले नाव म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आडनाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावरती जे नाव आहे तर ते ॲज इट इज तुम्हाला इथे स्पेलिंग टाकायचं आहे. ओके. तर 10वीच्या सर्टिफिकेट तुम्ही जर बघितलं तर तिथे सगळ्यात पहिले आडनाव असतं, त्याच्यानंतर आपलं नाव असतं, त्यानंतर वडिलांचं नाव असतं. ओके. तर इथे नाव फिल करताना आधी स्वतःचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर आडनाव टाकायचं. ओके. फक्त तुम्हाला स्पेलिंग तुम्हाला जे सर्टिफिकेट होती आहे 10वीच्या तेच स्पेलिंग तुम्हाला ते फिल करायचं. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर लिंग तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे नाव फिल करताना तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये माहिती इथे भरू शकता. त्यानंतर तुम्हाला जुळे भाऊ बहीण आहे का असेल तर येस करा, नाही तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही इथे सिलेक्ट करा. जर मॅरिड असाल तर विवाहित तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. ओके. जर अनमॅरिड असाल तर अविवाहित तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करा. जर तुम्ही मॅरिड असाल तर इथे तुम्हाला एकूण मुलांची संख्या पण द्यावी लागेल. ओके. त्यानंतर त्यापैकी 28/3/2006 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या तुम्हाला इथे द्यावी लागेल. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे माहिती भरा. ओके. त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर आईचं नाव फिल करा. त्यानंतर जोडीदाराचे नाव तुम्ही जर इथे विवाहित म्हणजे मॅरिड ऑप्शन जर ते तुम्ही इथे सिलेक्ट केलं. ओके. तर तुम्हाला इथे जोडीदाराच्या नावामध्ये जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्ही पतीचं नाव टाकू शकता. ओके. किंवा जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुम्ही इथे तुमच्या पत्नीचं नाव टाकू शकता. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पत्रव्यवहाराचा पत्ता तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर जिल्हा तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर इथे पिनकोड तुम्ही फिल करा. ओके. जर तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि तुमचा इथे कायमचा पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला या बॉक्स इथे टिक करायचा आहे. ओके. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा इथे पत्ता येऊन जाईल. तुम्ही जो पत्रव्यवहाराचा पत्ता इथे फिल करणार आहात तो ऑटोमॅटिक इथे खाली येऊन जाईल. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे तुमचं पेमेंट दिसेल. ओके. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आला पाहिजे. ओके. जर तुमची माहिती भरायची राहिली असेल, ओके, जर एखादा पॉईंट कंपल्सरी असेल आणि ती माहिती जर तुमची भरायची राहिली असेल तर तुम्हाला इथे एरर येऊन जाईल. ओके. तर ती माहिती तुम्हाला परत भरावं लागेल. ती माहिती परत भरल्यानंतर परत व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आला पाहिजे. ओके. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला तुमचं सर्व एज्युकेशनल डिटेल्स माहिती भरायची आहे. ओके. मित्रांनो, तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते 1/4/2025 म्हणजे 1 एप्रिल 2025 या डेटला कंप्लीट असलं पाहिजे. ओके. तर या डेटच्या आधी तुमचं जे क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे तर तीच माहिती तुम्हाला इथे भरावं लागेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे 10वीची माहिती भरायची आहे. तर इथे तुमचं मीडियम तुम्ही सिलेक्ट करा. तर इथे मराठी इंग्लिश तुमचं जे मीडियम असेल ते मीडियम तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बोर्ड तुमचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रीममध्ये SSC तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा डेट ऑफ पासिंग तुम्ही इथे सिलेक्ट करा. तरी सर्व माहिती तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट ते भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे पर्सेंटेज तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पासिंग क्लास इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे तुम्हाला 12वीची माहिती भरायची आहे. तर इथे तुमचं मीडियम तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं ते बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हा बोर्ड असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला आर्ट्स सायन्स कॉमर्स तुम्ही कशामधून 12वी कंप्लीट केलं आहे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर पासिंग डेट तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर पर्सेंटेज इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला इथे क्लास निवडून घ्यायचा. ओके, तर अशा पद्धतीने 10वी आणि 12वी इथे माहिती भरलेली आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनची माहिती विचारली आहे. ओके, तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमचं जे क्वालिफिकेशन झालं असेल तर ती माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची. ओके, त्यानंतर इथे बोर्डचं नाव तुम्ही सिलेक्ट करून घ्या. जर तुमच्या ग्रॅज्युएशनला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असेल तर तो ऑप्शन तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला ते स्ट्रीम निवडायचे आहे. तर BA, BSc, BCom किंवा अदर्स, तर तुमचं ज्याच्यामधून ग्रॅज्युएशन झालं असेल ती स्ट्रीम तुम्ही इथे निवडून घ्या. त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. तर तुमच्या ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ पासिंग इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज इथे फिल करा. त्यानंतर इथे क्लास तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तुम्ही ती पोस्ट ग्रॅज्युएशन माहिती भरू शकता. ओके, जर केलं नसेल तर तुम्ही माहिती नाही भरायचं चालेल. त्यानंतर प्रोफेशनल डिप्लोमा, तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता. ओके, तर इथे तुमची युनिव्हर्सिटी तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर ते डिग्री किंवा तुम्हाला स्ट्रीम तुम्हाला निवडून घ्यायची. ओके, जर तुम्ही DED केलं असेल तर DED तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. ओके, जर तुमचं DTED झालं असेल तर DTED तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर पासिंग डेट, पर्सेंटेज आणि तुम्हाला इथे क्लास निवडायचा आहे. ओके, जर तुमचं BEd झालं असेल, बॅचलर ऑफ एज्युकेशन, तर तुम्ही ते प्रोफेशनल ग्रॅज्युएट याच्यामध्ये माहिती भरायची आहे. ओके, तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमचं जे एज्युकेशन झालं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे माहिती भरायची आहे. ओके, तर इथे तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं युनिव्हर्सिटी निवडून घ्या. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला डिग्री निवडून घ्यायची आहे. ओके, तर इथे BEd दिलेलं आहे, तर BEd झालं असेल तर BEd निवडा. ओके, तर इथे सर्व ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर पासिंग डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेज तुम्ही फिल करा. त्यानंतर क्लास तुम्ही इथे निवडून घ्या. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व एज्युकेशनल माहिती भरलेली आहे. तर तुमची जी माहिती असेल ती तुम्ही इथे भरू शकता. ओके, त्यानंतर इथे पुढे प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट, त्यानंतर MPhil, PhD बाकीचे ऑप्शन दिलेले आहेत. तुमचं जर याच्यापैकी काही दुसरं एज्युकेशन असेल तर तुम्ही ती माहिती इथे भरू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे. तर इथे तुम्हाला विचारलं आहे की वेदर ॲपियर फॉर महाTET. ओके, तुम्ही जर महाTETसाठी ॲपियर असाल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर महाTET फर्स्ट पेपर दिला असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे इयर ऑफ पासिंग, त्यानंतर महाTET सीट नंबर, पर्सेंटेज, त्यानंतर वेदर क्वालिफाय महाTET फर्स्ट पेपर. ओके, तुम्ही जर क्वालिफाय असाल पहिला पेपर तर ते येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही महाTETचा दुसरा पेपर जर ॲपियर असाल तर ते येस ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, महाTET सीट नंबर, पर्सेंटेज, त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर इथे मॅथ अँड सायन्स, सोशल सायन्स, त्यानंतर मॅथ अँड सायन्स, सोशल सायन्स बोथ. ओके, तर इथे दोन्ही सब्जेक्ट दिलेले आहेत. तर तुमचा इथे सब्जेक्ट तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. ओके, जर तुम्ही पहिला पेपर सेकंड पेपर दिला नसेल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने. त्यानंतर वेदर ॲपियर फॉर सेंट्रल TET. ओके, तुम्ही जर CTET दिली असेल CTET तर तुम्हाला इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर वेदर ॲपियर फॉर फर्स्ट पेपर, तर फर्स्ट पेपरसाठी तुम्ही जर ॲपियर असाल तर इथे येस करा. त्यानंतर मंथ अँड इयर CTET फर्स्ट पेपर पासिंग. ओके, तर पासिंग इयर तुम्हाला इथे फिल करायचं आहे. मंथ अँड इयर तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा CTET सीट नंबर ते फिल करा. त्यानंतर वेदर क्वालिफाय CTET फर्स्ट पेपर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेज फिल करा. त्यानंतर वेदर ॲपियर फॉर सेकंड पेपर. ओके, तुम्ही जर सेकंड पेपरसाठी ॲपियर असाल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मंथ अँड इयर CTET सेकंड पेपर पासिंग, इथे तुम्हाला पासिंग मंथ अँड इयर तुम्हाला फिल करायचं आहे. CTET सेकंड पेपरचं. ओके,
त्यानंतर CTT सीट नंबर इथे फिल करा. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. तर इथे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर वेदर क्वालिफाय CTT सेकंड पेपर. ओके, तुम्ही क्वालिफाय केलेला आहे का सेकंड पेपर? तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही जर क्वालिफाय केला असेल तर. ओके, त्यानंतर पर्सेंटेज तुमचे इथे फिल करा. त्यानंतर हॅव यू पास टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय सेंट्रल और महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज पर NCTE नॉर्म्स. ओके, तर तुम्ही TET किंवा CTT पास असाल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट्स ॲज पर SSC मार्क मेमो. ओके, तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटप्रमाणे तुमची फर्स्ट लँग्वेज कोणती होती ती तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, तर इथे लँग्वेज दिले आहेत, तुमची लँग्वेज तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर हॅव यू स्टडीड बेंगाली लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट ॲट HSC. तर 12वी असताना तुम्ही बेंगाली लँग्वेजचा स्टडी केलेला आहे का? ओके, तर ते येस करून ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हॅव यू ॲक्वायर कॅम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट. तुम्ही MSCIT वगैरे केले असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे MSCIT GCC TBC. ओके, जर असे कोर्स दिलेले आहेत तर तुम्ही जो कोर्स केला असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, जर तुम्ही MSCITच्या इक्विवॅलंट जर तुम्ही एखादा दुसरा कम्प्युटरचा कोर्स केला असेल तर तुम्हाला ते ऑर्डरचा ऑप्शन दिलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती भरून घ्यायची आहे. तर तुमचा जो कोर्स असेल तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर वेदर द कॅन्डिडेट पार्टिसिपेटेड इन एनी फ्रॉडलंट ॲक्टिव्हिटी इन TET 2018-2019 और एनी अदर एक्झाम. ओके, तर एखाद्या एक्झाममध्ये जर फ्रॉड झाला असेल, ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल तर इथे येस किंवा ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी ज्या कॅन्डिडेटचा फॉर्म भरतो, ओके, तर त्यांच्या विरोधात असा कोणतीही फ्रॉड ॲक्टिव्हिटी झाली नाही. ओके, त्याच्यामुळे इथे मी नो ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने व्हेरीफाईड सक्सेसफुली तुम्हाला मॅसेज आला पाहिजे. ओके, जर तुमची एखादी माहिती भरायची राहिली असेल, जी माहिती कंपल्सरी असेल तर तुम्हाला ती एरर येऊन जाईल. ओके, जर तुम्हाला एरर आला तर तुम्हाला ती परत माहिती भरावं लागेल. ओके, ती माहिती भरल्यानंतर तुम्ही परत व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. तर तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. ओके, जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल, तुमचं स्पेलिंग वगैरे तुम्ही नीट चेक करून घ्या. ओके, जर तुम्ही एकदा का फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने नंतर एडिट करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण फॉर्म नीट चेक करून घ्या. ओके, संपूर्ण फॉर्म चेक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, तर डिक्लेरेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे पहिलं डिक्लेरेशन दिलेलं आहे की तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये म्हणजे तुमच्या विरोधात फ्रॉड ॲक्टिव्हिटी झालेली नाही. ओके, किंवा तुम्ही कोणत्याही फ्रॉड ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट नव्हते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये डिबार केलेलं नाही. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन मान्य आहेत. तुम्हाला इथे सेकंड डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आय ॲग्री या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा इथे फिल करा आणि इथे तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. आता इथे तुम्हाला तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. ओके, तर याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे. तर ते डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी म्हणजे तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन. ओके, तर त्याचं डायमेन्शन तुम्हाला 240x240 पिक्सल ठेवायचं आहे. ओके, साईज तुम्हाला 20 KB ते 50 KBच्या आतच ठेवायचे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे साईजबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, लेफ्ट थंब देताना तुम्ही पांढऱ्या कागदावर तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाईचा यूज करू शकता. ओके, तर इथे सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर हे इंग्लिशमध्ये डिक्लेरेशन तुम्हाला लिहायचं आहे. व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेनने लिहायचं आहे. ओके, तर ब्लॅक कलरचा पेन तुम्हाला यूज करायचा आहे. तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, त्याचं डायमेन्शन तुम्हाला 800x400 पिक्सल दिलेलं आहे आणि साईज तुम्हाला इथे 50 KB ते 100 KBच्या आतच ठेवायची. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला डिक्लेरेशनची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला याची साईज वगैरे करायची असेल, तुम्हाला जर साईज करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला इथे मी आता लेफ्ट थंब इम्प्रेशनची साईज करून दाखवतो. तुम्ही बाकीच्या डॉक्युमेंटची साईज करू शकता. ओके, IMRI साईज तुम्हाला वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुमचा सिलेक्ट इमेज इथे क्लिक करायचा आहे. तर इथे तुम्ही तुमचा फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन इथे कोणत्याही डॉक्युमेंटची तुम्ही साईज करू शकता. ओके, तर आता आपण लेफ्ट थंब इम्प्रेशन कशा पद्धतीने साईज करायचे ते माहिती बघणार आहे. तुम्ही कोणत्या डॉक्युमेंटची साईज करू शकता. ओके, तर इथे क्लिक करा आणि तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन इथे अपलोड करा.
त्यानंतर इथे वेळ तुम्हाला 240 पिक्सल टाकायचे. ओके. त्यानंतर हाईट पण तुम्हाला 240 इथे पिक्सल टाकायचे. ओके. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला 240 × 240 फिल करायचं आहे आणि पुढे तुम्हाला युनिटमध्ये पिक्सल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर इथे खाली तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. तर फॉर्मॅट तुम्ही JPEG किंवा JPEG दोनपैकी कोणता पण एक घेऊ शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 240 × 240 पिक्सल झालेला आहे. ओके. आणि इथे तुम्हाला JPEG फॉर्मॅट पण आलेला आहे आणि साईज इथे 6 KB आलेला आहे. ओके. तर आपल्याला 20 KB ते 50 KBच्या मध्ये पाहिजे. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला 20 KB ते 50 KBच्या मध्ये दिलेलं आहे. ओके. तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला चेंज इमेज साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे फाईल साईज तुम्हाला फिल करा. तर इथे 20 KB 50 KBच्या मध्ये तुम्ही कोणती पण साईज इथे फिल करू शकता. ओके. आणि युनिटमध्ये इथे तुम्हाला KB ठेवायचं आहे. फॉर्मॅट तुम्हाला JPEG ठेवायचा आहे. ओके. आणि इथे तुम्हाला ऑटो रिझर्वेशन दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला फिक्स रिझर्वेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कारण तुम्ही जर ऑटो रिझर्वेशन ठेवलं ओके तर तुमचं ऑटोमॅटिक तुमचं जे डायमेन्शन आहे ते चेंज होऊन जाईल. ओके. त्याच्यामुळे फिक्स रिझर्वेशन या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे 240 × 240 फिल करा. ओके. तर अशा पद्धतीने तर इथे सर्व माहिती भरलेली आहे. इथे तुम्हाला पिक्सल ठेवायचं आहे आणि पुढे डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इथे 240 × 240 पिक्सल झालेला आहे. तर JPEG फॉर्मॅट आणि इथे साईज 20 KB आलेलं. ओके. तर या डॉक्युमेंटची साईज मी आधीच केलेली आहे, त्यामुळे इथे साईज थोडी कमी जास्त होऊ शकते. ओके. तर तुम्ही जर साईज करत असाल तर साईज थोडी कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडीफार कमी जास्त झाली तरी चालणार आहे. तुम्हाला फक्त 20 KB ते 50 KBच्या मध्ये पाहिजे. ओके. तरी सर्व साईज झाल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड इमेज या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर ऑटोमॅटिक तुमच्या फाईलमध्ये तुमचं जे इमेज आहे ते डाउनलोड होऊन जाईल. ओके. तर अशाच पद्धतीने तुम्ही फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन या 4 डॉक्युमेंट साईज करू शकता. ओके. तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये साईज दिलेली आहे. साईज केल्यानंतर तुम्हाला इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि फाईलचं नाव देताना मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तिथं स्पेस द्यायचं नाही. ओके. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर स्पेस असेल तर तिथे डॉक्युमेंट तुमचं अपलोड होणार नाही. तुम्हाला तिथे इनव्हॅलिड प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे डॉक्युमेंटचं नाव देताना तुम्ही कोणत्याही पद्धतीने स्पेस देऊ नका. त्यानंतर इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला प्रिव्ह्यू पण दिलेला आहे. ओके. तुम्ही ते प्रिव्ह्यू करून पण बघू शकता तुमचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड झालेलं आहे का नाही. ओके. तर अशा पद्धतीने त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन इथे तुम्हाला चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा आणि पुढे तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड दिलेला आहे. हा कोड तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे फी दिसेल. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं इथे फी येऊन जाईल. ओके. तर एवढी फी तुम्हाला भरावं लागेल. पुढे तुम्हाला सिक्युरिटी कोड दिलेला आहे, तो कोड तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, त्यानंतर QR कोड. ओके. तुम्ही इथे QR कोडने सुद्धा पेमेंट करू शकता. तुम्ही UPI ने सुद्धा पेमेंट इथे करू शकता. ओके. तर तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं असेल, तुम्हाला जर डेबिट कार्डने करायचं असेल तर डेबिट कार्डने सुद्धा इथे तुम्ही पेमेंट करू शकता. तर इथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत ही वेबसाईट तुम्हाला परत ओपन करून घ्यायची आहे. ओके. हे लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मेल आयडीला आणि मोबाईल नंबरला तुम्हाला मेसेज आला असेल. ओके. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेव्हा तुमच्या मेल आयडीला आणि मोबाईल नंबरला मेसेज आला असेल तर तो नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे फिल करा आणि त्यानंतर इथे तुम्हाला सिक्युरिटी कोड दिलेला आहे, हा इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉग इन होऊन जाल. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट केलेलं आहे तर पेमेंट स्लिपची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. ओके. ते तुम्हाला पुढे जाऊन ते लागू शकते. ओके. त्याच्यामुळे फॉर्म भरल्यानंतर लगेच प्रिंट काढून घ्या. तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.